नमस्कार. आज 19 डिसेंबर 2023 आणि आपण आज मान्सून 2024 संदर्भातची अजून एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आता तुम्ही म्हणशाल अजून एक महत्त्वाची माहिती काय? तर या अगोदरच आपण मान्सून 2024 संदर्भात 3 व्हिडिओ दिलेले आहेत, ज्यामध्ये खास करून 29 नोव्हेंबर रोजी मान्सून 2024 कसा राहील याची माहिती दिलेली आहे. आणि जे नवीन शेतकरी असतील त्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून तो देखील नक्की बघा. आजची महत्त्वाची माहिती बघण्यापूर्वी छोटीशी माहिती तुम्हाला देतो की आपला जो अभ्यास आहे तर हा स्थानिक वातावरणातील अभ्यास आहे आणि याच्याच जोरावर आपण मागील 3 हंगाम आणि यावर्षीचा 2024चा हंगाम देखील दिलेला आहे. आपल्याकडे जशी जशी माहिती संकलित होती आपण तशी तशी शेतकऱ्यांना पुढील हवामानासंदर्भाची पूर्वकल्पना देत असतो. याचे अनुभव देखील शेतकऱ्यांना मागील 5 वर्षाचे आहेत. त्याचप्रमाणे आताची एक नवीन आपल्याकडे अपडेट किंवा आपली माहिती संकलित होऊन जो निष्कर्ष निघालेला आहे त्यानुसार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मान्सून 2024 मधील एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतिशय उन्हाळा यावर्षी कडक राहण्याचा अंदाज आहे. उन्हाची तीव्रता जी असेल तर अतिशय तीव्र राहील, ज्यामुळे आपण आपल्या पिकाचं या ठिकाणी नियोजन करू शकता. काही शेतकऱ्यांचं भाजीपाला पीक असेल, फळबाग असेल तर याचा अति उष्णामुळे किंवा अति उन्हाच्या तीव्रतेमुळे याचा परिणाम होत असतो. जर पूर्वकल्पना मिळाली तर नक्कीच नियोजन या ठिकाणी शेतकरी करत असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जसं आपल्याकडे पंचांग आहे आणि आपल्याकडे जून महिना चालू आहे, शेवटची तारीख आहे. जशीही तुम्ही ही तारीख बदलिशाल आणि जुलै महिना सुरू होईल तर या ठिकाणी पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाची तीव्रता वाढत जाईल. जसं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पाऊस हा वाढतच जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी गाफील राहता कामा नये, कारण की मागच्या वर्षी जसं आपल्याला पाऊस कमी होता त्यामुळे शेतकऱ्याला जशी सवड मिळाली तसं शेतकऱ्याने आपल्या पिकाचं नियोजन केलेलं आहे. आंतरमशागत असो की अन्नद्रव्य व्यवस्थापन, फवारणीचा असो, या सगळ्या गोष्टी आपल्या वेळेनुसार केल्या. आणि त्यामध्ये जे आपलं नुकसान झालेलं आहे पाऊस कमी असल्यामुळं त्याचं यावर्षी भरून निघण्याची वेळ आहे. आणि आपल्याला यावर्षी जरी पाऊस चांगला झाला तर त्याचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. नाहीतर आपण जसं मागच्या वर्षी केलं तसंच यावर्षी केलं तर अतिरिक्त किंवा चांगला पाऊस होऊन देखील आपलं त्या ठिकाणी उत्पादन वाढणार नाही. त्यासाठी यावर्षी वेळेमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण की जुलै महिना हा पिकाच्या आंतरमशागतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण जर जूनच्या शेवटी लागवडी वगैरे जर झाल्या 15 तारखेच्या नंतर आणि किंवा जुलैमध्ये सुरुवातीला जरी झाल्या तरीसुद्धा आंतरमशागत ही जुलै महिन्यात सुरुवात होत असते. त्यामुळे यावर्षी तुम्हाला तत्पर राहणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारची नवीन माहिती होती ती तुम्हाला दिलेली आहे. आणि अशाच प्रकारची आपण माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना देणार आहोत. त्यासोबत एप्रिल महिन्यामध्ये आपला मान्सून 2024 मधील कोणत्या महिन्यामध्ये पावसाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तारखेनुसार आपण शेतकऱ्यांना देणार आहोत. ते बघण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला जेव्हाही व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर त्यासोबतच अजून मान्सून 2024चा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पुन्हा विनंती करतो की तो व्हिडिओ नक्की बघा. सध्या इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.